हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपूज चॅनल. तर आता मी चालली आहे खाडीला, म्हणजे मी, माझी फ्रेंड आणि दिशू. ती कॅमेऱ्यासमोर येत नाही. बघा कसे पळत आहेत बघा, पुढे पुढे पळत चालली आहे ती. ये इकडे, ओय इकडून. तिथला रस्ता माहीत नाही तरी पण जाऊन दे. तर असं तरी ना काय जायचा प्लॅन नव्हता. बघ कसे पळत येतात ते लोक. असं काय जायचा प्लॅन नव्हता, पण मॅडम आता आल्या दुपारी एकदम आली आहे ती, आणि मला माहिती नव्हतं येणार आहे. आता जवळ तर मी उद्या बसून पण घरी खूप कंटाळा यायला लागला आहे. आणि आता असं मी कालच माहिती 1-2 दिवसच बाहेर जाऊन आली आहे कामासाठी, पण मी बोलली की आता आली आहे तर चल आपण जाऊन येऊ खाडीला. आणि पण खूप दिवस झाले नाही गेली. जाते तर सकाळी कधी कधी जाते मी वॉकिंगसाठी, बस आणि जास्त तर नाही. तर ठीक आहे, आता जसं जसं होईल ना मी बघते घ्यायचे. तर बघा इथे तू येतेच व्लॉगमध्ये. ती मला बोलते व्लॉगमध्ये घेऊ नको, तरी मी तिला घेते. म्हणजे बघ ना, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे कॅमेऱ्यासमोर यायचा, समजतं. म्हणजे ना 0 कॉन्फिडन्स आहेत. मला बोलते की तू कर व्लॉगर वगैरे, असं चिडवते ती मला. मी बोले ठीक आहे चालेल, काय नाही, मला आहे आवड, मी करेन आपले बेस्ट देऊ शकू. तर असं वाटतं माहिती आहे की मी थोडीशी जाडी झाली आहे, वाटते ना. तुम्ही गाल असे फुलले. बघू आता काय चालत जायचं होतं की रिक्षाने जायचं होतं, कारण मी तर बोलते तिला की रिक्षाने चल, मला चालत नाही जायचं. बघू जे असेल ते होय. चालत की रिक्षाने? हां चालत. तर गाईज आता ही मला माहिती आहे चालत घेऊन जाते खाडीला. मी तिला बोलली की चल जाऊया रिक्षाने, तर ती बोलते त्या पैशाने आपण काहीतरी खाऊ. एवढं सगळं रामायण त्याला नव्हतं सांगितलेलं. बघितलं म्हणजे होतं तर डिमोटिवेशन कुठे करतात, म्हणजे इथे. म्हणजे असं नाही की बाबा थोडा इग्नोर करा, म्हणजे असं बोलायचं की बाबा हां कर, चांगले होतात व्हिडिओ. जरा बोलतात ना एन्करेज करायपेक्षा ही तर बाबा हां, म्हणजे समज स्वतःहून ती बोलते की डिमोटिवेशन द्यायला मी आहे. हां, थोडं ते बॅकग्राऊंड आहे, सोडा, ऐकू नका तुम्ही, इग्नोर करा. बघितलं, ठीक आहे चालेल. मी तर गेल्यावरच काढते, तिथे गेल्यावर काढते. चला, तिथे आम्ही आलो आहे आणि इथे बोटिंग मला वाटलं की होतं, तर मी विचार केला की करेन. तर इथे बघा लावलं आहे, 60 रुपीजचं आहे. 15 ते 20 मिनटं करायचं, पण दरवेळासारखं यावेळेला पण बंद आहे ना. होय, बंद आहे का? बंद आहे. थांब मी दाखवते. बोलतात की काहीतरी आहे ना काम चालू आहे इकडे. दिशू हाय. ते मध्ये येतोय. बघा इथे असं काम चालू आहे. चल गाड्यामध्ये जाऊ आतमध्ये. काय नाही, चल ये, चल दिशू गाड्यामध्ये जायचं. चल ये लवकर. तर ना आता बोटिंगचा तरी गेला, तर गार्डनमध्ये जाऊया आता. बघू काय खेळायला. कुठे? हां, ती त्यांची दुसरी काहीतरी बोट असेल. चल तू इकडे ये. आता पाणी, मग घे पाण्याची बॉटल. हे बॅडमिंटन आणायला पाहिजे होतं. तू असं भंगार ब्लॉग टाकला ना, मी सोडा छोटी बसायला सावकाश बसायला होत नव्हतं, तरी पण मी उडी मारून बसली आहे. तुटणार नाही ना. दिशू बोलते जर तुटलं तर खालीच पडणार आहे.
आणि इकडचे माणसं असं बघतायत ना मी खेळते तरी हे नको सोड हे निवड म्हणजे पाळणा पूर्ण तेढा झाला. आता बघा कशी बसते. हा केला. आता आम्ही घेतले चना जोर गरम चना जोर गरम मसाला टाकला. काय बोलला का मी त्या अंकलला बोलली अंकल लिया त्याच्याकडे एक्स्ट्रा कैरी मागत होती तर मी बोले अंकल मेरे को भी. तर बोलतो अरे तुम मत का और छोटी हो जाओगे और बच्चे दिखोगे मत मला दे. बंद कर. तिखट मस्त आहे ना मस्त बनवले एकदम तिखट पडेल ते खाली. दिशू बंद कर ना. कशाला बंद कर. नाही खेळून झाले. दिशू चाल लवकर. दिशूचं अजून मन नाही भरलंय आणि आता किती वाजलेत 6:30 वाजून गेलेत. आता निघतो बघू काय खायचं ते खातो भूक पण लागली आहे. अरे ये ती यायला तयार नाही. दोघं बोलतात ना छोटे छोटे बाबू झालेत दोघांना खेळायची आवड आहे. जाऊया काहीतरी खायला भूक लागली आहे. घे ना दिसू का दे. थांब. नाटक किती आता खातोय. कुल्फी घेतली आहे मॅडमने नाही घेतलंय बोलते माझ्यामध्ये खा. बघितलं दिशू कशी आहे मस्त. संपवू नको पूर्ण म्हणा पण. आता अजून काय खायचं काय इकडून जर इकडून तिथं नको. तुला तर काय पण खाऊया बघतो. घेतला आहे मी नाश्ता. आता मॅडमने घेतला दहीपुरी शेवपुरी आणि मी भेळ. मी बोली घेते ते का एक घेऊन शेअरिंग करून खाऊ म्हणजे टेस्ट बघायला भेटेल. दिशो चालत जायचं की रिक्षाने आता पण चालत आलो आहे घरी पोचतोय चढतोय. तर ती पण तिच्या घरी गेली आहे डायरेक्ट स्टेशनवरून घरी नाही आली. ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बस. थँक्यू.